भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा माताजी। हो प्रभूजी, मी स्क्रीन शेअर करते. माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आज आपण पाहणार आहोत. तो अभंग तुमच्या स्क्रीनवर पाठवलेला आहे. माताजींची इच्छा होती की अभंग आपण सर्वांनी गायला पाहिजे. ते गाण्यासाठी आपल्याकडे स्वर ज्ञान पाहिजे. सुरांचं ज्ञान आपल्याला नाहीये तरी आपण प्रयत्न करू. हरे कृष्णा. मी पुढे म्हणतो, तुम्ही सर्वजण माग म्हणण्याचा प्रयत्न करा. आवाज येतोय सगळ्यांना? हो प्रभूजी. हरे कृष्णा. हो, येतोय आवाज. आवाज येतोय. चालेल, सर्वांनी माग म्हणण्याचा प्रयत्न करा. घेई घेई माझे वाचे म्हणा. घेई घेई माझे वाचे. घेई घेई माझे वाचे. घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख. तुम्ही घ्या रे डोळे सुख. पहा विठोबाचे मुख. पहा विठोबाचे मुख. पहा विठोबाचे मुख. पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान. तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण. मनात ते धाव घेई. मन तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पायी. राहे विठोबाचे पायी. राहे विठोबाचे पायी. राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा. तुका म्हणे जीवा. नको सोडू या केशवा. नको सोडू या केशवा. नको सोडू या केशवा. नको सोडू या केशवा. घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम. हरे राम हरे राम. राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम. हरे राम हरे राम. राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. 5 चरणाचा अभंग आहे. आणि या चरणामध्ये महाराज आपल्याला शिकवण देत आहेत की आपले जे इंद्रिय आहेत, आपलं जे शरीर आहे,
शरीराचे जे भाग आहेत, इंद्रिय आहेत, ते भगवंताच्या सेवेमध्ये आपण कसे लावू शकतो आणि भगवंताची भक्ती या इंद्रियाद्वारे आपण कशी करू शकतो याची शिकवण महाराज या ठिकाणी देत आहेत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुकामने या मालिकेमध्ये. सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे तुम्ही आशीर्वाद द्या मला. भगवंतांना प्रार्थना करा की तुमच्या आशीर्वादाच्या योगाने मी माऊली महावैष्णव तुकाराम महाराज यांच्या अभंगावर मी काही बोलू शकेन. संत वैष्णव यांच्या कृपेने आपण भगवंताची भक्ती आणि सेवा करू शकतो. तर आजचा अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. महाराज काय म्हणतायत? वाचा, वाचा म्हणजे वाणी, जे आपण बोलतो. तर महाराज त्या वाणीला सांगतायत तू काय कर, बडबड इकडची तिकडची करू नको. कारण तोंड भगवंतांनी प्रत्येकाला दिलेलं आहे खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी. माणसं बोलण्यासाठी तोंड खूप वापरतात, पण काय बोललं पाहिजे? भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. प्रजल्प, भाकड कथा, ग्राम्य कथा प्रभुपाद सांगतात. त्याच्यासाठी आपलं तोंड नाहीये, भगवंतांनी तोंड दिलेलं आहे भगवंताचं नाम घेण्यासाठी आणि भगवंताचा प्रसादाचं सेवन करण्यासाठी. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत डोळ्यांना आपल्याला डोळे दिलेले आहेत कशासाठी? भगवंताचं दर्शन. पहा विठोबाचे मुख, भगवंताचं मुख कमल, भगवंताच्या मुखाचं दर्शन तुम्ही करा. जर आपले डोळे भगवंताचं दर्शन करत नसतील तर ते मोर आहे ना, मोराचे पंख असतात आणि त्या पंखावर सुद्धा डोळे असतात, पण त्या डोळ्यांनी काय दिसतो का? नाही, ते शोभेचे आहेत. तसे आपले डोळे सुद्धा मग शोभेचे आहे. भौतिक जगातील शोभा पाहण्याकरता त्याचा वापर करतो आपण, पण खरी शोभा डोळ्यांची कधी आहे? जेव्हा आपण भगवंताचं दर्शन करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुकाराम महाराज सांगतात. ते ध्यान सुंदर आहे, ते दर्शन सुंदर आहे आणि त्या डोळ्याची परिपूर्णता आहे जेव्हा आपण भगवंताचं दर्शन करतो. म्हणून महाराज सांगतायत
तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठ्ठलाचे मुख. जर डोळे भगवंताचं मुख कमलाचं भगवंताच्या विग्रहाचं भगवंताचं दर्शन करत नसतील, संत बहिणाबाई सांगतायत आपल्या एका अभंगामध्ये, नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणूनही. तर देवाचं दर्शनच तो करत नसेल, देवाच्या दर्शनाला जर तो जात नसेल, तर त्याला डोळा म्हणू नये. तो डोळा काही कामाचा नाहीये. दृष्टी आपली भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या विग्रहावर, भगवंताच्या श्री विग्रहाचं दर्शन करण्यासाठी त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताचं गुणगान तुम्ही ऐका. भगवंताचं गुणगान ऐकणं हे तुमचं काम आहे. श्रवण कुंडले, मकराकार कुंडले भगवंताच्या कानामध्ये आहेत. ते मकराकार कुंडले, मकर म्हणजे मासा, माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणी. कानामध्ये मकराकार कुंडले भगवंताचे आहेत. कशासाठी? जळा वेगळी मासोळी तैसा बोधा लागी तळमळी. भगवंताची कथा ऐकण्यासाठी, भगवंताकडून उपदेश ऐकण्यासाठी, भगवंतानी सांगितलेली कथा किंवा भगवंताची लीला कथा ऐकण्यासाठी आपले कान असे आतुर झाले पाहिजे. जळा वेगळी मासोळी, जसं पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा तडफडतो पुन्हा पाण्यात जाण्यासाठी, पाणी हे त्याचं जीवन आहे, तसं आपल्या कानाचं जीवन काय पाहिजे? भगवंताची कथा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताचं गुणगान ऐका, भगवंताची कथा ऐका, भगवंताची लीला ऐका. आणि जर भगवंताची लीला ऐकत नसाल तर ते सर्पाचे बीळ आहेत. ते कान काही कामाचे नाही. ते ग्राम्य कथा ऐकतात आणि ग्राम्य कथा ऐकल्या तर मग आपल्याला भगवंताची भक्ती होत नाही. आणि भक्ती नाही झाली तर पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, नरका जाणे चुकेना. आपल्याला नरकाला जायचंय का भगवंताच्या धामामध्ये भगवंताला भेटायला जायचंय, भगवंताची सेवा करण्यासाठी जायचंय, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपले इंद्रिय त्यांच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. 11वं इंद्रिय मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आपल्याला 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. ते मनाला महाराज सांगतायत, तू काय कर, धाव घे. कुठं धाव घे? भगवंताच्या चरण कमलावर, भगवंताच्या पायावर, भगवंताच्या चरणावर धाव घे. भगवंताच्या चरणावर धाव घेणं म्हणजे काय? भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवणं, भगवंताच्या चरणावर आपली दृष्टी ठेवणं आणि भगवंताच्या चरणावर आपलं मन त्या ठिकाणी स्थिर करणं. भगवंताचं नामरूप गुण लीला जेव्हा आपण श्रवण करू, कीर्तन करू, तेव्हा आपलं मन भगवंताच्या चरणावर स्थिर होईल. म्हणून महाराज सांगतायत, मना तू इकडं तिकडं धावू नको, मन वढाय वढाय. संत बहिणाबाई सांगतायत, उभ्या पिकातलं ढोर. मनाला किती आखळा पण ते सैरावैरा धावत असतं, पण त्याला पुन्हा पुन्हा ओढून भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये जर आपण लावलं तर ते स्थिर होऊ शकतो. अर्जुन सांगतो भगवंतांना, चंचलही मना कृष्ण प्रमाती बलवत दृढम. भगवंता हे मन खूप चंचल आहे. अर्जुनासारखा महान योद्धा तो सुद्धा म्हणतो मनाला आकळणं कठीण आहे. एखाद्या वेळेस जो वायू आहे, वायूला आकळता येईल पण मनाला आकळता येणार नाही. तेव्हा भगवंत सांगतात, बरोबर आहे, पण अर्जुना तू काय कर, अभ्यासेन तू कौतेय वैराग्येन च गुह्यते. जेव्हा तू अभ्यास करतील, प्रॅक्टिस करशील, सराव करशील,
तेव्हा ते मन शांत होईल, तेव्हा वैराग्य येईल. म्हणून मनाला ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. मनाला जिंकायचं असेल तर संताचे संगती मनोमार्गे गती, माऊली महावैष्णव सांगताय. मन इकडे तिकडे भटकतंय ना, त्याला संतांच्या संगतीमध्ये लावा. मनाचं कामच आहे भटकण्याचं, आणि आपलं काम आहे त्याला पुन्हा पुन्हा ओढून भगवंताच्या सेवेमध्ये, संतांच्या संगतीमध्ये त्याला लावलं पाहिजे. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. म्हणून महाराज म्हणतायत जीवा, आपण प्रत्येक जण जीव आहोत, जीवात्मे. आपण आत्मा आहोत, जीवात्मा. प्रभुपाद नेहमी सांगतात, यू आर नॉट बॉडी, यू आर सोल. आपण आत्मा आहोत, जीवात्मा आहोत. आणि या जीवात्म्याने काय केलं पाहिजे? भगवंताचे चरण घट्ट धरले पाहिजे. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. केशव कोण आहे? केशव, माधव, गोविंद, भगवान श्रीकृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. भगवंताचे चरण सोडू नको, भगवंताची कथा सोडू नको, भगवंताचं दर्शन सोडू नको, भगवंताला सोडू नको. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. तर आपण भगवंताला सोडलं नाही पाहिजे. तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना, सर्व इंद्रियांना भगवंताच्या सेवेमध्ये लावतायत. भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये आपणही आपले सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. ऋषिक म्हणजे इंद्रिय, आपले इंद्रिय, त्याला काय नाव आहे? ऋषिक. ऋषिकेन ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे भगवान, भगवंताचं एक नाव आहे ऋषिकेश. सेवनम, आपल्या इंद्रियाने ऋषिकेश भगवंताची सेवा करणे. भक्ती रुच्यते, ती उच्चतम भक्ती आहे. तिचं नाव आहे भक्ती. भगवंताची सेवा करणे. आणि याचं उदाहरण आहे भागवतामध्ये, परम उदाहरण अंबरीश महाराज. अंबरीश महाराज काय करत होते? आपले सर्व इंद्रिय भगवंताची सेवा करत होते. सर्व इंद्रियांनी, सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावले होते. सवय मना कृष्ण पदार विंदयो, वाचासी वैकुंठ गुणानुवर्णवे. भागवतामध्ये सांगतायत महाराज, अंबरीश महाराज कसं करत होते भगवंताची सेवा. मन भगवंताच्या चरण कमलावर. सवय मना कृष्ण पदार विंदयो, आपलं मन भगवंताच्या चरणावर स्थिर केलं होतं. वाचासी वैकुंठ गुणानुवर्णवे, आपल्या वाणीनं भगवंताचं गुणगान करत होते, भगवंताच्या भक्तांचं गुणगान करत होते, गीता भागवताचं गुणगान करत होते. वाचासी वैकुंठ गुणानुवर्णवे, करो हरे मर्दिन मंदिर मार्जनादिशु. आपल्या हाताने काय करत होते? भगवंताचं मंदिर मार्जन करत होते. मंदिर मार्जन, आपण घरामध्ये रोज मार्जन करतो, साफसफाई. तसं भगवंताच्या मंदिरात सुद्धा साफसफाई दररोज केली पाहिजे. करो हरे मंदिर मार्जनादिशु. अंबरीश महाराज राजा होते, सम्राट होते, मग त्यांना सेवा करायची काय? मंदिरामध्ये साफसफाई करायची आवश्यकता होती का? त्यांनी 2-4-50 नोकर लावले असते. भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती ती स्वतः केली पाहिजे, दुसऱ्याकडून नाही. काही लोक ठेवतात पैसे देऊन, एखादा माणूस ठेवतात, एक ब्राह्मण ठेवतात, त्याला पगार देतात, पूजा करायची, मंदिराची सफाई करायची. भगवंताची भक्ती स्वतः केली पाहिजे. दुसऱ्या करवी करून घेणं त्याचं फळ नाही मिळत. इमर्जन्सीला ठीक आहे, आपण कुठं गावाला गेलेलो आहे किंवा घरी काय अडचण आहे, तेव्हा इमर्जन्सीला दुसऱ्याकडून भगवंताची सेवा करू शकतो. पण दररोज नित्यम
सतत आपण स्वतः भगवंताची सेवा केली पाहिजे. सततम कीर्तयंतो मां किंवा नित्यम भागवत सेवया. भगवंताची सेवा कशी पाहिजे? नित्य, अहेतुकी, अप्रतिहता, कुठलाही हेतू इच्छा न धरता आणि अखंड, कुठलाही खंड मध्ये न पडता अशा प्रकारे भगवंताची सेवा केली. श्रुती चकार अच्युत सत्कथोदय. श्रुतींचकार अच्युत सत्कथोदय. अंबरीश महाराज काय करत होते? श्रुती, आपले कान भगवंताची कथा ऐकण्यामध्ये लावत होते. सत्कथोदय. सत्यम परम धीमई. भगवान सत्य आहेत, परम सत्य आहेत आणि त्यांची कथा आहे सत्कथा आणि ती ऐकत होते महाराज. मुकुंद लिंगालय दर्शने दृशो. मुकुंद लिंगालय दर्शने दृशो. ते मुकुंद आहेत, मुक्तीचे दाता भगवान, मुक्तीदाता. त्यांचं नाव आहे मुकुंद आणि त्यांचं दर्शन करण्यामध्ये आपली दृष्टी, आपले डोळे भगवंताच्या दर्शनामध्ये लावत होते. मुकुंद लिंगालय दर्शने दृशो. तद भ्रत्या गात्र स्पर्शे अंग संगम. आणि जे स्पर्शेंद्रिय आपले ते भगवंताच्या भक्तांचा स्पर्श करण्यामध्ये, भगवंताच्या भक्तांचा चरण स्पर्श करण्यामध्ये, भगवंताच्या भक्ताला हस्तांदोलन, शेक हँड म्हणतो आपण, करण्यामध्ये, भक्तांना आलिंगन करण्यामध्ये आपण आपले स्पर्शेंद्रिय भक्तांचं आलिंगन करू शकतो. माताजी माताजींचं आलिंगन करू शकतात, प्रभूजी प्रभूजींचं आलिंगन करू शकतात. हे स्पर्शेंद्रिय सुद्धा सेवेमध्ये लावले पाहिजे. आणि ते कोण करत होतं? अंबरीश महाराज. कामंच दासेन तू काम काम्यया यत उत्तम श्लोक जनाश्रयारती. एक मिनिट राहिलं श्लोक वर. ग्राणम च तत्पाद सरोज सौरभे. आणि नाक, आपलं जे ग्राणेंद्रिय आहे त्याला आपण नाक म्हणतो, ते काय केलं होतं? तत्पाद सरोज सौरभे. भगवंताच्या चरणावर जे तुलसी आहे, भगवंताच्या चरणावर जे चंदन फूल वाहिलेलं आहे त्याचा सुवास घेणं. ग्राणम च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत तुलस्या रसना तदर्पिते. भगवंताच्या चरणावर ते तुलसी अर्पण केलेली आहे, फूल अर्पण केलेलं आहे, चंदन अर्पण केलेलं आहे. त्याचा सुवास घेण्यासाठी आपल्या नाकाचा उपयोग अंबरीश महाराज करत होते. चतुष्कुमार, ते ब्रह्मदेवाचे पुत्र, भगवंताचे भक्त झाले केव्हा? जेव्हा त्यांनी भगवंताच्या चरणावरील तुलसीचा गंध आपल्या नाकाने श्वास घेतला, वास घेतला, गंध घेतला आणि ते भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाले, मोहित झाले. जे ब्रह्मवादी होते ते भगवंताचे भक्त झाले. चतुष्कुमार, ते ब्रह्मदेवाचे 4 कुमार आहेत, वैकुंठामध्ये गेले आणि त्यांना अडवलं जय विजयानी आणि एकमेकाचं भांडण सुरू झालं. त्यांनी शाप दिला आणि तेव्हा भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि भगवंताच्या चरणावरील तुलसीचा गंध त्या हवेच्या द्वारे जेव्हा चतुष्कुमाराच्या नाकामध्ये गेला तेव्हा त्यांचं परिवर्तन झालं. जे ब्रह्मवादी होते ते भक्तिवादी झाले, भगवंताचे भक्त झाले. अशा प्रकारे पादो हरे क्षेत्र पदानुसर्पणे, पादो हरे क्षेत्र पदानुसर्पणे. अंबरीश महाराज काय करत होते? आपल्या पायानी भगवंताच्या मंदिराला जात होते. त्यांच्याकडे गाडी होता, घोडा होता, रथ होता, हत्ती होते, पण ते त्याच्यामध्ये बसून जात नव्हते. ते काय करत होते? आपल्या पायानी चालत भगवंताच्या मंदिरामध्ये जात होते. पायाने आपल्या काय केलं पाहिजे?
भगवंताच्या मंदिराची किंवा भगवंताच्या धामाची यात्रा केली पाहिजे, परिक्रमा केली पाहिजे. गोवर्धन परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, गौरमंडल परिक्रमा, जगन्नाथपुरी परिक्रमा, पंढरपूर धाम परिक्रमा, खूप परिक्रमा आहेत. इस्कॉन तर्फे या परिक्रमा दरवर्षी आयोजित केल्या जातात आणि त्या आपण केल्या पाहिजे. त्याच्या सेवेमध्ये, परिक्रमेच्या सेवेमध्ये आपल्या पायाला लावलं पाहिजे. जसं अंबरीश महाराज आपल्या पायानी भगवंताच्या मंदिरामध्ये जात होते. शिरो ऋषिकेश पदाभिवंदने. शिर आपलं डोकं आहे, तर डोक्याने काय करत होते? भगवंताच्या चरणाला वंदन करत होते. तर डोकं झुकलं नाही भगवंताच्या समोर तर त्याला डोकं म्हणू नये. त्याला डोकं नाहीये, बिनडोक माणूस आहे, डोकं असून नसल्यासारखं आहे. ते भगवंताच्या चरणावर जे डोकं झुकत नाही ते डोकं नाहीये, ते खोकं आहे, खोकं. अशा प्रकारे महाराज सांगतायत. तर आपण काय केलं पाहिजे? भगवंताच्या चरणाला अभिवादन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. डोकं आपलं भगवंताच्या चरणावर झुकवलं पाहिजे. भगवंताचे भक्त आहेत, सिनियर, वरिष्ठ आहेत, कनिष्ठ आहेत, ओळखीचे आहेत, अनोळखी आहेत. भगवंताचे भक्त भेटले तर त्यांना आपण वंदन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, हरे कृष्ण म्हटलं पाहिजे. आणि तेही हात जोडून आणि मस्तक झुकवून. समोरचा नाही झुकला तरी आपण थोडं मस्तक झुकवलं पाहिजे आणि नमस्कार हात जोडून केला पाहिजे. काही लोक काय करतात? एक हाताने नमस्कार करतात. ही नमस्काराची विधी नाहीये. नमस्कार हा दोन्ही हात जोडून केला पाहिजे. भगवंतांना करा, भक्तांना करा, कुणालाही करा. नमस्कार हा दोन्ही हात जोडून आणि मस्तक झुकवून अशा प्रकारे आपण नमस्कार केला पाहिजे. काही लोक नमस्कार करतात, गाडीवर चाललेले असतात, गाडीमध्ये चाललेले असतात आणि मंदिर दिसलं असं करतात, असं करतात एका हाताने. एक हात गाडी चालवत असतात आणि एका हाताने. तर तो नमस्कार नाहीये, ती विधी नाहीये. विधीपूर्वक नमस्कार हा दोन्ही हातांनी आणि मस्तक झुकवून केला पाहिजे. कामंच दासे न तु काम कामया यत उत्तम श्लोक जनाश्रयारती. तर आपल्या सर्व इच्छा हे भगवंताची भक्ती प्रेम वाढवण्यासाठी, जेव्हा आपण भगवंताची सेवा करू, भगवंताचं श्रवण करू, जेव्हा सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावू, तेव्हा आपला अनुराग, आसक्ती भगवंताच्या प्रती, भगवंताच्या भक्तीच्या प्रती आसक्ती वाढेल. आणि जेव्हा आपली आसक्ती भक्तिप्रेम वाढतो तेव्हा आपले भौतिक इच्छा आहेत त्या हळूहळू कमी होतात. भौतिक इच्छा हळूहळू कमी होतात जेव्हा आपण भगवंताच्या प्रेममयी सेवेमध्ये भक्तिप्रेम, सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावतो. आणि प्रेम जेव्हा, भक्तिप्रेम, भक्ती जेव्हा वाढत जाते तेव्हा भौतिक इच्छा हळूहळू कमी होतात आणि एक दिवस असा येतो की आपण भौतिक इच्छातून मुक्त होतो. आणि हीच विधी आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंताची सेवा केली पाहिजे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. हाच आपला धर्म आहे. धर्म तो साक्षात भगवत प्रणितम. तो भगवंतानी सांगितलंय तो धर्म पालन केला पाहिजे. कोणी सांगतो ते आपण पालन करायची आवश्यकता नाही. जो भगवंताने धर्म सांगितलेला आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. प्रत्येक जीव हा भगवंताचा दास आहे. ममैवांशो जीवलोके. आपण भगवंताचे अंश आहोत. अहम बीजप्रद पिता. भगवंत आपल्या सर्वांचे पिता आहेत आणि त्यांची सेवा करणं आणि त्यांच्या सेवेमध्ये आपण आपले इंद्रिय लावणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. अशाच प्रकारे अलवार
ज्यांना भगवंताचे भक्त आहेत, संत आहेत, त्यांना साऊथ इंडियामध्ये अलवार म्हणतात. महाराज चंद्रशेखर ते सुद्धा राजा होते, ते सुद्धा भगवंताचे शुद्ध भक्त होते, राजऋषी होते. आणि भगवंताची कथा ऐकताना जेव्हा रामायण ते ऐकत होते आणि रामायणामध्ये कथा आली, सीतेचं हरण झालेलं आहे, रावणाने सीतेला पळवून नेलेलं आहे, ते कुलशेखर महाराज त्या कथेमध्ये एवढे तल्लीन झाले होते. सीतेचं हरण झालं म्हणल्याबरोबर ते भानावर आले आणि प्रधानाला बोलवलं, मंत्र्याला बोलवलं आणि म्हणले आपलं सगळं सैन्य तयार करा. का तर आपल्याला सीता सोडवायची, रावणावर हल्ला करायचा आहे. एवढं कथेमध्ये ते भावविभोर झाले होते. अशा प्रकारचे महाराज कुलशेखर संत आहेत, राजऋषी आहेत. आणि त्यांनी आपल्या श्लोकामध्ये सुंदर श्लोक, मुकुंद माला स्तोत्र, अशा प्रकारे सुंदर श्लोकाची माळा भगवंताला करून त्यांनी घातलेली आहे. त्याच्यामध्ये श्लोक आहे 34 नंबर. चेतश्चिंतय कीर्तयस्व रसने नम्री भवत्वं शिरो हस्तावंजली संपुटम रचयतम वंदस्व दीर्घवपू आत्मन संश्रय पुंडरीक नयनम नागचलेंद्रिय स्थितम धन्यम पुण्यतमम तदेव परमम दैवही सत्सिद्धये. ते आपल्या मनाला सांगतात, हे मना, पंकज नेत्र शेषशाही अशा भगवंताचं तू चिंतन कर. हे जीवा, हे जिभे, तू भगवंताचं महिमागान कर. हे मस्तका, हे डोकं आहे आपलं, हे मस्तका, तू भगवंतांना अभिवादन कर. हे हातानो, तळ हात जोडून तुम्ही नम्रपणे भगवंतांना प्रार्थना करा. भगवंताला आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण जेव्हा भगवंतांना प्रणाम करतो, प्रणामो दुःख शमनम तम नमामि हरिपरम, भगवंतांना पण प्रणाम केला पाहिजे. जे प्रभूजी आहेत, प्रभूजींनी भगवंतांना साष्टांग प्रणाम केला पाहिजे, साष्टांग दंडवत. आणि माताजींनी पंचांग प्रणाम केला पाहिजे. आणि प्रणाम करताना हात जोडून भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे, श्लोक म्हटले पाहिजे. जसं आपण भगवान श्रीकृष्णांना दंडवत करतो, हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते, अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली पाहिजे, हा श्लोक म्हटला पाहिजे. प्रत्येक विग्रह, राधाराणी, गौरनिताई, जगन्नाथ बलदेव, प्रत्येकाचा वेगळा श्लोक आहे. आणि प्रत्येकाला वंदन करताना, दंडवत करताना आपण ते श्लोक म्हटले पाहिजे. तर तळ हातानं तुम्ही काय करा, भगवंतांना प्रार्थना करा. हे काया, हे शरीरा, तू भगवंतांना दंडवत प्रणाम कर. जसं इंद्रदेव, ब्रह्मदेव जेव्हा भगवंत कन्हैया कृष्ण वृंदावनामध्ये भगवंताला भेटले, तेव्हा त्यांनी काय केलं, दंडवत केला. दंड म्हणजे काठी, काठी जशी पडते त्याप्रमाणे आपलं शरीर, आपली काया हे भगवंतासमोर दंडवत करण्यासाठी. हे हृदया, तू पूर्ण शरणागती घे. तुम्ही काय करा, हृदय आपलं भगवंताला शरण गेलं पाहिजे, आत्मसमर्पण केलं पाहिजे, हृदयामध्ये सतत भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. ते पुरुषोत्तम भगवंत परमोच्च विग्रह आहेत, एकमेव सर्व मंगल कार्य आहेत, सर्व मंगल मांगल्य, सकळ मंगळ निधी श्री भगवंताचे नाम आधी, विठ्ठलाचे नाम आधी वारकरी म्हणतात. तसं आपण भगवंत हे सर्व मंगल कार्य आहेत, परम विशुद्ध कार्य आहेत, सर्वांना शुद्ध करणारे आहेत. आणि ते शाश्वत सिद्धी प्रदान करतात. भगवंत काय करतात, भक्तांना शाश्वत सुख प्रदान करतात, आपल्या धामामध्ये घेऊन जातात. आणि भगवंताच्या धामामध्ये काय आहे, शाश्वत सच्चिदानंद भगवंत आहेत, भगवंताचं धाम सच्चिदानंद आहेत. आणि जेव्हा जीव आत्मे त्या ठिकाणी जातात, ते सुद्धा सच्चिदानंद रूपामध्ये
चतुर्भुज रूपामध्ये त्या ठिकाणी राहतात, त्यांना कुठलंही दुःख होत नाही. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी कुलशेखर महाराज सांगतायत की आपले सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये आपण कसे लावू शकतो. जसं अंबरीश महाराजांनी लावलं तसं आपण आपले इंद्रिय भगवंताच्या प्रेममय सेवेमध्ये लावले पाहिजे. आणखीन एक श्लोक आहे महाराजांचा, श्लोक क्रमांक 46, मुकुंद माला स्तोत्र. प्रणाममीशस्य शरफलम विदु सदर्चनम प्राणफलम दिवोकस मनफलम तद्गुण तत्वचिंतनम वचाफलम तद्गुण कीर्तन बुधा. जे विद्वान आहेत, बुद्धिवान आहेत, हुशार आहेत, ते लोक काय करतात, भगवंताच्या सेवेमध्ये आपले इंद्रिय लावतात. देवतागण काय करतात, भगवंताची सेवा करतात. आपणही बुद्धिमान झालं पाहिजे. मस्तकाची परिपूर्णता केव्हा आहे, आपण भगवंतांना दंडवत प्रणाम करतो. प्राणाची परिपूर्णता आहे, भगवंताची आपण अर्चना पूजा करतो. मनाची परिपूर्णता आहे, मन आपलं भगवंताच्या दिव्य गुणाच्या विवेचनावर मनन चिंतन करतं. मनाने काय केलं पाहिजे, भगवंताच्या गुणाचं, कथेचं, लीलाचं चिंतन केलं पाहिजे. आणि वाणीने आपण भगवंताच्या गुणाचा गौरव केला पाहिजे. महाराज कुलशेखर यामध्ये सांगतायत. तर आपण जेव्हा भगवंतांना दंडवत करतो तेव्हा आपले 8 अंग, अष्टांग प्रणाम. तर 8 अंग कुठले कुठले आहेत, तर आपले चरण, आपले गुडघे, छाती, वक्षस्थल, मस्तक, डोकं, हात, हे 5 अवयव झाले. चरण, गुडघे, छाती, मस्तक आणि हात, हे 5 भगवंताला दंडवत करताना जमिनीला टेकले पाहिजे. हाताने हात जोडून प्रणाम केला पाहिजे. आणि 6वं आहे दृष्टी, आपले डोळे. डोळे भगवंताच्या विग्रहावर पाहिजे. 7वं आहे मन. मन हे काय, भगवंताच्या विग्रहावर किंवा भगवंताच्या लीलेवर किंवा आत्मसमर्पण. मनाने आपण भगवंतांना समर्पण करतोय. जसं बली महाराजांनी आत्मसमर्पण केलं. भगवंतांनी विचारलं 3रा पाय कुठं ठेवू, तेव्हा बली महाराजांनी सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा. आणि बली महाराजांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण म्हणजे सर्वस्व भगवंता तुमचं आहे. यात किंचित जगत्या जगत ईशावास्य इदम सर्वम. हे सर्व जगतामध्ये जे आहे ते भगवंता तुमचं आहे. हे माझं शरीर सुद्धा तुमचं आहे. आणि आपलं सर्व राज्य त्रिभुवनाचं, स्वर्ग, मृत्यू, पाताळ भगवंताला दिलं. आणि शेवटी आपलं शरीर म्हणले मस्तकावर माझ्या पाय ठेवा. ते आत्मसमर्पण बली महाराजांनी केलं. तशा प्रकारे मनाने आपण भगवंतांना समर्पण केलं पाहिजे. आणि 8वं आहे वाणी. वाणी म्हणजे वाचा. आपल्या वाचेने काय केलं पाहिजे, उच्च स्वरामध्ये भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. आणि हे जेव्हा आपण हे 8 गोष्टी करतो तेव्हा त्याला म्हणतात साष्टांग प्रणाम. जर आपण वाणीने भगवंताचं प्रार्थना करत नाही, मनाने भगवंताला समर्पण करत नाही, डोळ्याने भगवंताला पाहत नाही, आणि आपण म्हणतो दंडवत, तर तो दंडवत होत नाही, साष्टांग होत नाही. मग तो पंचांग होईल. तर आपण दंडवत केलं पाहिजे. सुंदर श्याम प्रभू एक क्लास त्यांनी दिला, जवळजवळ 1 तास फक्त दंडवत या विषयावर. तर आपण म्हणतो फोनवर दंडवत प्रणाम, पण तुम्ही दंडवत घालता का, नाही घालत. तर प्रभूजींचं म्हणणं आहे दंडवत ही बोलायची वस्तू नाही, दंडवत ही घालायची वस्तू आहे. दंडवत घाला. दंडवत हे प्रॅक्टिकली तुम्ही केलं पाहिजे. नुसतं फोनवर दंडवत प्रणाम म्हणलं तर तो दंडवत होत नाही, ती औपचारिकता आहे. दंडवत हा प्रत्येकाला केला पाहिजे. आपले वरिष्ठ असतील, कनिष्ठ असतील, भगवंताचे भक्त असतील, गुरु महाराज असतील, संन्यासी असतील, सर्वांना दंडवत केला पाहिजे. विग्रहांना केला पाहिजे, प्रभुपादांना केला पाहिजे, तुकोबारायांना केला पाहिजे, विठ्ठलाला केला पाहिजे. सर्वांना आपण दंडवत केला पाहिजे. तेव्हा आपण दंडवत करू
नम्र भाव तेव्हा आपल्यामध्ये येईल, तेव्हा आपल्यामध्ये नम्रता येईल. प्रणामो दुःख शमनम तम नमामि हरिपरम. आपण मुखाने भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आणि शरीराने दंडवत केला पाहिजे. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम. भगवंताचं नाम मुखाने घेतलं पाहिजे, तेव्हा काय होतं, सर्व पापातून आपण मुक्त होतो. गीतेमध्ये भगवंत सांगतात, मन मना भव मद भक्तो मद्याजी मा नमस्करू. एकदा नाही, गीतेमध्ये दोनदा भगवंत सांगतात, मा नमस्करू, मला नमस्कार कर. आपण प्रथम भगवंताला नमस्कार केला पाहिजे आणि नंतर आचार्यांना, भगवंताच्या भक्तांना, सर्वांना नमस्कार केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपली सर्व इंद्रिय आपण भगवंताच्या सेवेत लावली पाहिजे. महाराज कुलशेखर यांनी सुंदर अशा प्रकारे श्लोक मुकुंद माला स्तोत्र, प्रभुपादांनी त्याच्यावर तात्पर्य लिहिलेलं आहे, पुस्तक उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक श्लोकामध्ये महाराज सांगतायत, हे भगवंता, मृत्यूच्या वेळी मी म्हातारा असेन, माझी वाचा डोळे काम करतील, कान माहीत नाहीये. तुम्ही आत्ताच काय करा, मला तुमच्या चरण कमळाचा आश्रय द्या. जेव्हा माझी हे शरीर, डोळे, कान, नाक, इंद्रिय चांगले आहेत, तेव्हाच तुम्ही कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांत मध्येव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समयो कफवात पित्त कंठावरोदन विधो स्मरणम कुतस्ते. प्राण प्रयाण करताना कफ, वात, पित्त, कंठ सगळा दाटून येईल, कफ, वात, पित्तानी, आणि मी तुमचं नाव उच्चारू शकेन का नाही हे भगवंता माहित नाही. म्हणून तुम्ही काय करा, आत्ताच मला तुमच्या चरण कमलाचा आश्रय द्या, आत्ताच मला मृत्यू द्या. अशा प्रकारे महाराज चंद्रशेखर कुलशेखर महाराज आपल्या श्लोकामध्ये सांगतायत. सुंदर अशा प्रकारची प्रार्थना आहे महाराजांची. तर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचू शकता, ते श्लोक तुम्ही वाचू शकता. आणखीन एक श्लोक आहे महाराजांचा, सुंदर असा श्लोक आहे, इदम शरीरम परिणाम पेशलम. या शरीराचा परिणाम काय आहे, स्पेशल आहे. पतत्यवश्यम शतसंधी जर्जरम. हे शरीर नष्ट होणार आहे एक दिवस. पतत्यवश्यम, अवश्य हे नष्ट होणार आहे. हे संधी आहेत, आपल्या जे सांधे आहेत, गुडघे, सांधे, खांदे, जे हजारो सांधे आहेत, ते जर्जर होईल. जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा आपले सांधे त्या ठिकाणी जर्जर होतील. तेव्हा आपण भगवंतांना दंडवत घालण्यासाठी पात्र राहणार नाही, आपलं शरीर घालू शकणार नाही आपण वृद्ध झाल्यानंतर. त्यावेळेस मग आपण काय करतो, किम औषधम प्रत्यसी मूढ दुर्मते निरामयम कृष्ण रसायनम पिब. तर कुलशेखर महाराज म्हणतात, तू कुठलं औषध शोधतोय. त्या म्हातारपणून मुक्त होण्यासाठी, तरुण होण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करतात, अनेक डॉक्टरकडे जातात, अनेक फिटनेस क्लब, योगा, पण हे सगळं टेम्पररी आहे. म्हातारपणाचं तरुणपण कोणी तुम्हाला या कलियुगामध्ये देऊ शकणार नाही. कुठलंही औषध तुम्हाला बरं करणार नाही. मग कुलशेखर महाराज म्हणतात, किम औषधम प्रत्यसी मूढ दुर्मते. हे दुर्मते, तुझी मती भ्रष्ट झालेली आहे, मूर्खता आलेली आहे. कुठलं औषध शोधतोयस तू. निरामयम कृष्ण रसायनम पिब. निरामय अशा प्रकारचं जीवन तुला जगायचं असेल तर तू कृष्ण रसायनाचं पान कर. आणि ते कृष्ण रसायनाचं पान केलं तर आपला जो भवसागर आहे, ते भवसागराचं दुःख आहे, ते पुन्हा जन्म पुन्हा मरणाचं चक्र आहे, या सर्व बंधनातून, सर्व दुःखातून, या भवरोगातून तू मुक्त होशील. म्हणून निरामयम कृष्ण रसायनम पिब. अशा प्रकारे महाराज संत तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना भगवंताच्या भक्तीमध्ये प्रयुक्त करतायत. महाराज कुलशेखर तेच सांगतायत. आणि अंबरीश महाराज
तेच करतायत, तर आपणही तेच केलं पाहिजे. महाजनो येन गतास पंथा, जे आचार्य, महान आचार्य महाजन ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण गेलो तर आपल्याला परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम, आपला विजय निश्चित होईल. आपल्याला भगवंताची प्राप्ती, भगवंताचं धाम निश्चित प्राप्त होईल. पण आपण हा मार्ग पत्करला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु माऊली महावैष्णव तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा प्रभु जी. हरे कृष्ण. प्रभु जी